नमस्कार मित्र हो आणि मैत्रिणी हो, सगळ्या मंडळींना राम राम. आता आम्ही चाललो आहे आळाची वाडी या ठिकाणी, या नामवंत अशा ठिकाणी लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आम्ही आता पोहोचत आहोत. तरी आमच्या समवेत सणसवाडीचे सरपंच नवनाथराव हरवडे पाटील. तर आम्ही तर जाताना दिसत आहे, आम्हाला फार मोठी अशी कमान लागलेली आहे, जेथे लिहिलेलं आहे आडाच्या वाडीमध्ये येणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत. सगळीकडे पाहू शकता, खूप असं झाडे आणि झुडपे. असं वाटते की आपण एखाद्या लोणावळ्या वगैरेमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाताना कसा मार्ग असतो तसा मार्ग आहे. 20-20 फुटाचे असे भव्य दिव्य असे रोड असे तुम्हाला फक्त आणि फक्त या आडाच्या वाडीमध्ये बघायला भेटतील. गावाची लोकसंख्या आहे 800, पण विकास म्हणलं तर फक्त आणि फक्त आडाची वाडीमध्येच तुम्हाला दिसू शकतो. पहा किती मोठे मोठे रोड. आडाची वाडी म्हणलं की तर अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. लोक बघा कशी साफसफाई करून घेत आहे रोडची. सर्वत्र स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलं जातं. चला तर आपण आता चाललो आहे कार्यालयामध्ये. आमचे पवन शेठ शिर्के पाटील हे त्यांचे चुलते रायगडचे उपजिल्हाधिकारी संदेश रवींद्र शिर्के यांच्या समवेत पाहणी करताना, आणि आमचे कोलवडीचे दाजी काकादाजी आणि मंगेशदाजी खूप गंभीर असतात दर टायमाला. बंटी शेठ त्यांना कन्व्हिन्स करताना हसा जरा म्हणून, आणि त्यांनी रामराम शामशाव घालताना. गावाची पाहणी चालू आहे. सर्वत्र मोलाचे संदेश देखील दिलेले आहे. सर्व भिंतींवर माणसाला जीवनामध्ये पुढे वाटचालीसाठी असे खूप मोलाचे संदेश देखील भिंती चित्रांच्या रूपामध्ये भिंतींवर लिहिण्यात आलेले आहेत. खूप छान अशी संकल्पना म्हणावी लागेल ही. आणि आमचे दाजीला लई ऊन लागत असल्यामुळे त्यांनी मंगेश दाजी यांनी टावेल डोक्यावर फडके घेऊन चालत आहे ते. आणि बंटी शेठ थोडी पाहणी करत आहेत. आणि इकडे कचऱ्यासाठी एक सेपरेट अशी जागा दिलेली आहे, जिथे फक्त कचरा ठेवला जातो. हो चला हात करा जाऊ ओके. वाडीच्या वाडीत पाहणी करताना आणि आपल्या इकडे सणसवाडीचा असा विकास करायचा आहे याचं पूर्ण हे घेऊन सरपंच चाललेले दादा आपल्या वाडीचं ओके कार्यक्रम करून टाकणं. सोन्याची वाडी सणसवाडीचे सरपंच नवनाथ गायकवाड. नवनाथ तर मित्रांनो, हे तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता असे टोले जंग असे ग्रामपंचायतीचे काम या ठिकाणी त्यांचं चालू आहे. खूप मोठी संकल्पना म्हणावी लागेल याला. एवढ्या छोट्याशा गावाची 3 मजली ग्रामपंचायत हे उभारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तर आपण आता त्याचा आढावा घेण्याचं आपलं काम करूयात. कशा प्रकारे आतमध्ये सुविधा आहे, पहिल्या मजल्यावर काय आहे, दुसऱ्या मजल्यावर काय आहे आणि तिसऱ्या मजल्यावर काय आहे, असं आपण सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तर आपण आता पहिल्या मजल्यावर आलेलो आहे. तर आपण इथे पाहू शकता विविध फलक लावलेले आहेत. इथं वाचनालय आहे. इथं सर्व प्रकारचे वाचनालयासाठी कम्प्युटर आणि वाचनासाठी बी नियोजन केले आहे. तसेच स्वच्छता गृह तुम्ही पाहू शकता, एकदम टापटीप स्वच्छ आणि आधुनिक पद्धतीचे स्वच्छतागृह इथं उभारण्यात आलेले आहेत. तरी तुम्ही पाहू शकता इथं विविध असे फलक लावलेले आहेत. ग्रामपंचायतीबद्दल कशा प्रकारे इथं निधी वगैरे काय, नागरिकांचे कसं काय सन्मान, कोणाला सन्मान दिलेला आहे असे पूर्ण ते लिहिलेले आहेत. या ठिकाणी त्यांचा नकाशा बघू शकता. रस्त्यांचा नकाशा कसा आहे आडाच्या वाडी याचा. तर आपण आता आलो आहे दुसऱ्या मजला पाहू शकता. हे अजून काम चालू आहे. इथे ग्रामसभा ही त्यांची होणार आहे. गावकऱ्यांसाठी ग्रामसभा महिन्याला जी भरते ते ह्या ठिकाणी सुसज्ज असं बसण्यासाठी नियोजन करून इथे भरणार आहे, असं त्यांचं एक प्रकारे नियोजन दिसत आहे. आपण सर्वांना एकदम स्वच्छ जागा फार मोठी आहे आणि सर्वत्र कॅमेरे वगैरेचं देखील नियोजन त्यांनी केलेलं आहे. तर आता आपण पाहू शकता हा 3रा मजला आहे. तर या ठिकाणी जसं मंत्रालयामध्ये ज्या स्वरूपाचं मंत्रिमंडळासाठी बसण्यासाठी जसं नियोजन केलं जातं त्याच पद्धतीचं नियोजन इथे ग्रामपंचायतच्या जी त्यांची कमिटी असणारी त्यांना बसण्यासाठी एकदम
मस्त पद्धतीचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. अशा प्रकारे एकदम खूप असं सुंदर असं नियोजन तुम्ही पाहू शकता. या ग्रामपंचायतीने उभारलं आहे आणि ग्रामपंचायत उभारलेली आहे इमारत. आपले पाय दुखत असल्यामुळे त्यांनी लगेच आपल्याला गाडीची सोय केलेली आहे. पाहू शकता एवढं कडक आणि मस्त नियोजन यांचं इथे आहेत. तर या गाडीमध्ये जे बाहेरून पाहुणे मंडळी येतात त्यांना असं फिरण्याचं देखील गाव दौरा, थोडक्यात गाव दौरा म्हणू शकता, ते करण्याचं नियोजन असं सुशोध अशी गाडी देखील आहे. एवढा मोठा आहे आणि हा अजून एवढा मोठा होणार. छोटं बी भंस आहे आणि मोठी बी भंस आहे. आणि जाड हे पावसाळ्यात तलाव त्यांनी छोटासा उभारण्यात आलेला आहे त्यांच्याकडून. पण आता आपल्या सभोवतालचे लोक असतील तर आत्तापर्यंत या मुख्य जागा दिसल्या असतील तर अतिक्रमण करून लगेच गाड्या वगैरे असं बांधण्याचं नियोजन केलं असतं. पण इथे तसं नाही. गावाबद्दल आपुलकी म्हणावं लागेल एवढी जागा उपलब्ध करून दिली आहे त्या लोकांनी. तर आपण पुढं आलो आहेत तर पुढं बघू शकता हे आहे नाना नानी पार्क. नाना नानी पार्क संध्याकाळी विश्रांतीसाठी किंवा गप्पा गोष्टी मारण्यासाठी हे नाना नानी पार्क असं त्यांनी उभारलेलं आहे त्यांच्या जागेमध्ये. तर पाहू शकता असे भव्य दिव्य असं पार्क म्हणावं लागेल. सर्वत्र झाडे आणि हिरवगार वातावरण म्हणावं लागेल. तसे बारक्या मुलांसाठी खेळण्यासाठी विविध अशी सामग्री इथे देखील आहे. एकदम फर्स्ट क्लास नियोजन म्हणावं लागेल. लहान संध्याकाळी इथे लोक येऊन बसतील, गप्पा गोष्टी रंगतील, जुन्या गोष्टींना उजाळा भेटेल हा दृष्टिकोन मनाशी बाळगून हे खूप असं सुंदर असं पार्क उभारलं गेलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय भव्य आणि दिव्य पार्क आहेत. खूप सारे इथे इक्विपमेंट्स आहेत. लई प्रकारचे इथं खेळण्यासाठी गोष्टी आहेत, पण लहान मुलांसाठी. हे नोंद घ्या. आता मोठाली मुलं येऊन बसत्यान आणि कार्यक्रम लावून टाकत्यान, तर तसं नाही. ते लहान मुलांसाठी आहे. तर त्या लहान मुलांनीच आनंद घ्यायचा आहे. मोठाल्यांनी इथं या कोपीमध्ये जाऊन बसायचं आणि गप्पा गोष्टी मारायच्या मस्तपैकी. अजिबात लोड घ्यायचा नाही. चला मग आपण थोडं बसू आणि थोडं विश्रांती घेऊयात. कसं वाटतं इथं बसून तर बघूयात. तर हा आमचा कार्यकर्ता जागावर साडवा होऊन झोपला आहे. एवढी जेवून एवढा दामलाय की जागावर गडी झोपूनच गेलेला आहे. एवढं खावं नाही पहिली गोष्ट. त्यामुळे बंटी शेट बी थोडा पाण्याचा आस्वाद घेत आहे या ठिकाणी बसून. तर आता आपण पुढे येऊन आता आपण पोचले आहे त्यांच्या स्मशानभूमीमध्ये. तर पाहू शकता की इथे कसे आपले वृद्ध लोक कसे झोपलेलं आहे. गार एवढी थंड मोकळी हवा इथे असते. त्यामुळे ते त्यांनी एक डुकला मारून घ्यावा अशी त्यांच्या डोक्यात विचार आल्यामुळे 4 वृद्ध आपले आजोबा लोक झोपण्याचा आनंद लुटत आहे. तर पाहू शकता जेवढी नजर जाईल तेवढी स्मशानभूमी इथे एवढी भव्य आणि दिव्य स्मशानभूमी इथे उभारण्यात आल्या आहेत. पाहू शकता एकदम जेवढी नजर जाईल तेवढी कमीच आहे. एवढी मोठी स्मशानभूमी इथे तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी असं आम्हाला कळलं की या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता एक अलार्म वाजतो, सायरन वाजतो. इथे सर्व मुले आपला वेळ एकत्रितपणे घालवतात. आपल्या इकडे बघा कसं नाणी टाकतात इथं ही आपल्याकडून एक स्टेप पुढं ATM कार्ड जागा ATM कार्ड लावायचं आणि पाणी काढायचं. खूप अशी एकदम मस्त आणि आधुनिक पद्धती या आडाच्या वाडीमध्ये तुम्ही पाहू शकता. लोक कमी आहेत पण सुविधा अत्यंत खूप जास्त अशा सुविधा आहे. अजिबात खूप जास्त सुविधा आहे इथे. आणि आमचे एक मित्र इथे मठ्ठा पीत आम्हाला जरा गावच्या गोष्टी सांगत आहेत. का इथं कसं काय चालतं, कशा पद्धतीने नियोजन चालतं, कशा पद्धतीने काम चालतं किंवा अजून काही सुविधा वगैरे आहेत काही असे मस्तपैकी आम्ही गप्पा मारण्याचा कार्यक्रम चालू आहेत. त्यांच्याकडून मग आम्हाला समजतं इथं काय नियोजन चालतं आहे, कसं काय
अशा गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. तर नवरी मुलीला जायची वेळ झाली आहे, त्यामध्ये सगळ्यांचा निरोप घेत आहे. आणि इकडं आमच्या दाजींची गँग थोडी त्यांना कंठ फुटला आहे आणि थोडं रडू येत आहे त्यांना पण. सगळी चाललं आहे इथं रडारडीचा थोडा कार्यक्रम आणि हा आमचा कार्यकर्ता राम नमस्कार घालूबद्दल चाललो आम्ही. ज्येष्ठ नागरिक. तर आपण त्यांनाच विचारू की हे जे गाव आहे आपलं आडाची वाडी, त्या गावामध्ये जे काही सुधारणा झाल्यात त्याच्याबद्दल आपण काही 2 गोष्टी सांगावं आम्हाला, किंवा काय कसं काय या गावाबद्दल. आता पूर्वी आमचं कसं होतं, मशीन चालू आपलं साधी मशानभूमी होती. त्याला आमच्या गावात सगळी कामं करून सगळी कामं व्यवस्थित करून घेतली. शाळा भरती, अभिषेक असते संध्याकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असते. इथं सायलेन्सर बसवलेलं आहे, तो आवाज बिवाज येतो. त्या म्हणजे आवाज ते घंटा वाजलं की घंटा नाही, सायलेन्सर आहे, सायलेन्सरमध्ये आवाज. भोंगा भोंगा ते भोंगा वाजल्यानंतर मुलांनी इथे यायचं मुलांनी इथे आणि इथं आल्यानंतर काय करायचं? संध्याकाळी अभ्यास करायचा 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत किती ते किती? 7 ते 9 7 ते 9. 7 ते ही 9. संकल्पना आहे, सगळ्या मुलांनी इथे येऊन अभ्यास करायचा. अभ्यास करायचा. करतात पोरं चांगली, सुंदर असे अभ्यास करतात, काहीच नाही. गावची आणि रिटायर 2 शिक्षक आहेत आमचे, ते स्वतः अभ्यास इथं आता गेले होते, नाहीतर बसलेले होते. त्यांनी तर चांगली मुलाखत दिली असती. आणि बाकी काय जे नाना आणि पार्क संकल्पना आहे, त्याच्याबद्दल गार्डन आता या आम्ही सगळे समाजसेवेतच केलेलं आहे. अच्छा. गार्डन इकडं परत कचरा कुंडी आहेत, पुढे गेल्यानंतर फिल्टर आहे. फिल्टर आहे पाण्याचं. पण ते फिल्टरचं पाण्याचं आहे ते फ्री मध्ये आहे का गावाला? नाही कार्ड आहे कार्ड आहे सगळ्यांना. त्याला रिचार्ज मारावा लागतो कार्ड. आणि गावामध्ये जी जिम आहे तिथं जी बघितली, तर ती जिमचा काय विषय? जिम सकाळी लोक पोरं येतात म्हणजे व्यायाम करायला. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत असतात. त्याला काय आपलं ते काहीतरी मानधन ठेवलेलं आहे, त्याचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे हिशोबाने ठेवलेलं आहे. गावातील रस्ते पण छान आहेत. छान, एक नंबर आहे. आता हा वरती जाणारा वाडीपासून वरती जाणारा 2-2.5 किलोमीटर रस्ता आहे, तो 3 किलोमीटर सिमेंटच आहे प्युअर. आणि या गावात लोकसंख्या किती आहे गावची? लोकसंख्या 1,500 संख्या आहे. आणि किती लोक गावामध्ये असतील? काही असं कळाले की काही लोक बाहेर जॉब करतात, कोणी बिझनेस करतं, कामानिमित्त बरीचशी लोक बाहेर जातात. बाहेर बी. आता ग्रामपंचायत विलक्षण होतं ना, तर 10ची बॉडी. अच्छा. सदस्य 9 आहेत आणि 10वा सरपंच. आणि या गावचा मुख्य व्यवसाय काय प्रामुख्याने? अंजिराची शेती. जास्त अंजीर करतो. प्रत्येकाची शेती आहे अंजिरा? प्रत्येकाची. अच्छा. कमीत कमी नाही म्हटलं तरी 25 झाड प्रत्येक शेतकऱ्याचं आहे. आणि हे अंजीर कुठे जातं विकायला? मुंबईला जातात, कुठे इकडे निरेला जातात, कुठे वाल्यात बी जातात. तर आम्ही तर ऐकलं की तुमच्या गावचं अंजीर बाहेर देशामध्ये एक्सपोर्ट होतं म्हणून. नाही अजून तर नाही अजून तर नाही आलं ना? कारण काय आहे, साखरेचं प्रमाण जास्त आहे ना, तो बाहेर जाऊ शकत नाही. अच्छा, ठीक आहे. आणि ग्रामपंचायतचं काम चाललंय, आम्ही बघितलं 3 मजली ग्रामपंचायत आहे. 3 चांगली टोलेजंगी ग्रामपंचायत आहे. मस्त आहे काम, सुंदर केलंय. गावच्या समाजाच्या हिशोबातच सगळं काम चाललेलं आहे. समाज सहकार्य आणि करतो. गावामध्ये कचरा नाही, काय नाही, कुठं हे सगळे स्वतः आम्ही झाडून करतो दर रविवारी. बघितलं एकदम व्यवस्थित. दर रविवारी सगळे प्रत्येक जण, मग बरे साहेब असो, ग्रामपंचायत सरपंच असू द्या, किंवा या वय वृद्ध माणसं असू द्या, सर्व झाडून काढणार, कोण भरून घेणार, कोण तिकडे लांब टाकणार. ही काय संकल्पना आहे ग्रामपंचायतने ठरवलेली? समजा एखाद्याने कचरा टाकला तर त्याला काय कारवाई, दंडबिंड आहे ना, असतं ना दंड. काय ते विषय? 201 रुपये दंड ठेवलेला आहे ना. म्हणजे कचरा त्याच्या दारात घावल त्याला का? त्याला नाही, असं कचरा आवर्जून टाकेल त्याला, ज्याच्या दारात गाव होतच नाही. हा, बरं तुम्हाला सांगतो, प्लॅस्टिक मुक्त गाव आहे. 5 मिनिटं 5-10 तर 5 मिनिटं. आणि प्लॅस्टिक मुक्त गाव आहे. अच्छा. कचरा कोणाच्या दारात सापडणारच नाही. अजून काय आहे गावाबद्दल दुसरं काय? अजून गावामध्ये 16 पांदन रस्ते झाले. पानंदरा हा, बरोबर. प्रत्येक रस्त्याला ह्यांचं नाव आपलं महापुरुषांची नावं दिलेली आहेत. महापुरुषांची नावं दिली. दिले, ओके. संतांची नावं दिली आहेत. संतांची दिली, महापुरुषांची. आणि हे जे पाठीमागं आम्ही जे पाहिलं ओढा हा इथे डॅम आहे, तो त्याचं काम केलंय, खोलीकरण केलंय का? खोलीकरण कायसाठी ते? म्हणजे आता पुढं काय वेगळंच, म्हणजे म्हणजे पावसाचं पाणी ते साचून ते अडवायचं, जिरवायचं विषय. जिरवायचाच विषय. आता हे बघा, हे बनवले, काय म्हणतात त्याला, काय हो बापू, पत्र्याच्या खाली वळचणी टाकल्या ते. अच्छा. ते वळचणी बाबा एका जागेवर पाणी साठवायचं, मुरवायचं.
आता भविष्यात अजून काय आहे गावामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे, नवीन नवीन अजून काय होऊ शकतं भविष्यामध्ये गावात? आता उद्या काय होईल सांगता येत नाही. आज तरी वेगळंच घडते. आता इथं सांगायचं म्हणलं तर आता हा पूल आहे, तर पुलापासून ही भिंत या इथपर्यंत येणार आहे. त्याला महापुरुषांची सगळी संत मंडळीची नावं टाकून त्यांचा फोटो काढून त्यांचा अभंग ही म्हणजे अशी मोठी डेव्हलप चालू आहे. तुम्हाला तुमच्या गावाचं एवढं नाव निघतं, तुम्हाला अभिमान वाटतो का नाही? वाटणारच ना, आम्हाला अभिमान वाटणारच की. 25 वर्षापूर्वी मी या गावात आलो होतो, त्यावेळेस या गावात काहीच नव्हतं. पण आज आम्ही आल्यानंतर पाहतोय, आज म्हणजे हे गाव या गावाचं युनेस्कोनी दखल घेतली आणि बरेचसे युट्यूबर्स या गावामध्ये येतात, शूटिंग काढतात, अभिनेते येतात. आतापर्यंत कोण कोण अभिनेते येऊन गेले आपल्या गावात? आता भाव कदम येऊन गेले, आपले हास्य सम्राट हा, आणि सयाज शिंदे येऊन गेले, साहेब शिंदे पण येऊन गेले. हा, आणि हा आपलं काय आहे, जय गोरे जयकुमार गोरे मंत्री. मंत्री ते बी आले. अच्छा. आणखीन येतच सारखे चालूच दुसरे एक असे आता म्हणजे मंजूर आहे काम ते फॉरेस्ट संपूर्ण आमच्या रानाने बंदिस्त करायचे आणि तिथं समजा म्हणजे तार कंपाऊंड टाकायचं का? पर्यटन काय आहे बनवायचे, त्यांचं पर्यटन दृष्ट्या तार कंपाऊंड टाकायचं कार कंपाऊंड टाकायचं. शिवाय रानातल्या जनावरांकरता जागोजागी हौद बांधायचे, पाण्यासाठी. वृक्ष लागवण करायचे, असं बरंचसं आहे त्यातमध्ये. अच्छा. चला तर मग आपण भेटलो आडाची वाडी ग्रामस्थांना आणि इथे येऊन छान वाटलं, यांना भेटून बोलून यांच्याशी. धन्यवाद.